जैन मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025चं जे काही रजिस्ट्रेशन आहे, त्या रजिस्ट्रेशनला सध्या 29 तारखेला अंतिम सध्या डेट होती. परंतु कालच्या दिवसाला जी काही मुदतवाढ आहे, तर ती मुदतवाढ सध्या मिळालेली आहे. हे सर्व आपल्याला कालच्या दिवसाला माहिती झालं असेल. तर सध्या या ठिकाणी जी काही सूचना आहे, तर त्या सूचनेनुसार आपल्याला जे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी बघा, पवित्र पोर्टल नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिनांक 6/1/2024 पर्यंत मुदतवाढ. तर नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र प्रमाणित करण्यासाठी म्हणजे सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी दिनांक 8 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ राहील. यापुढे मुदत दिली जाणार नाही, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर ह्याच्यामध्ये ज्या काही 29 तारखेपर्यंत सध्या बघा या ठिकाणी प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदत होती. त्यानंतर आता मुदतवाढ इथं जवळपास 1 आठवड्याची जी काही देण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये अजूनही तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर त्यांनी 6/1/2026 पर्यंत रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि जे काही सेल्फ सर्टिफाय आहे, अंतिम सबमिट जो काही फॉर्म असेल तर तो तुम्हाला 8/1/2026 पर्यंत सध्या बघा करून घ्यायचा आहे. आता ज्या उमेदवारांचा ऑलरेडी 29/12/2025 आधी सध्या बघा सेल्फ सर्टिफाय झालेला असेल, तर त्या उमेदवारांनी तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो अजून व्यवस्थित बघा चेक करून घ्या. चेक करत असताना त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या IMP बाबी आहेत, तर त्या नेमक्या कोणत्या चेक करायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला आता अनसर्टिफाय करून जे काही बदल असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जो काही तुमचा फॉर्म आहे, तर त्या फॉर्ममध्ये इथं जे डिस्क्लेमर सध्या बघा देण्यात आलेलं आहे, त्या डिस्क्लेमरनुसार तुम्ही अपात्र होणार नाही ह्याची काळजी तुम्हाला स्वतःला घ्यायची आहे. आता ते नेमकं काय कारण असणार आहे, तर इथं बघा जे काही अर्जदाराचं नाव असणार आहे, परीक्षा वर्ष आणि तुमचा जो नंबर असेल तर तो असणार आहे. तर ह्याच्यामध्ये जे डिस्क्लेमर देण्यात आले की मी अर्जामध्ये नमूद केलेली पदवी परीक्षेचे प्रधान म्हणजे या ठिकाणी मुख्य विषय अचूक आहेत. यामध्ये गौण विकल्प विषयाचा समावेश नाही. मी अर्जामध्ये भरलेली उपरोक्त माहिती तपासली असून ती बरोबर असल्याची खात्री केली आहे. भरलेली माहिती संबंधित कागदपत्र यामध्ये तफावत आढळल्यास मी कायदेशीर कारवाईस पात्र राहील व माझी निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल याची मला जाणीव आहे. तर मित्रांनो, तुमचं जर सेल्फ सर्टिफाय झालेलं असेल तर ह्या ज्या काही प्रमुख बाबी आहेत तर ते तुम्हाला परत एकदा चेक करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये तुमचा मुख्य जो विषय आहे, प्रधान विषय पदवीचा, तर तो नेमका अचूक ह्या ठिकाणी नमूद केला आहे किंवा नाही, तो एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. त्याच्यामध्ये गौण किंवा विकल्प जो काही विषय असेल तर त्याचा समावेश तुम्हाला त्या ठिकाणी करायचा नाही. फक्त मुख्य विषय असेल तोच त्या ठिकाणी यायला पाहिजे. तशीच जे काही तुम्ही प्रमाणपत्रामध्ये जी माहिती भरता आहे, तर ती माहिती तुम्ही बघा कशाच्या बेसवर भरता येईल, तर तुमच्याकडे त्या संदर्भात जे काही कागदपत्र आहे, तर ते कागदपत्र तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुमची अंतिम निवड होणार, तर तुमचे जे काही कागदपत्र असेल, ते कागदपत्र आणि हा सेल्फ सर्टिफाय जो फॉर्म असेल, तर तो त्या ठिकाणी बघा चेक केला जातो. आता कागदपत्रामध्ये जी माहिती आहे, तीच माहिती सध्या बघा या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय जे आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये माहिती असायला पाहिजे. ती माहिती सध्या बघा ह्या ठिकाणी जर तफावत आढळली, इथं लिहिलेलं आहे, जर तफावत आढळल्यास मी कायदेशीर कारवाईस पात्र राहीन व माझी निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल याची मला जाणीव आहे. अशा पद्धतीचं जे काही डिस्क्लेमर आहे, तर ते आपण इथं सध्या बघा देत आहोत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मुख्य विषय जो आहे, तर तो अचूक विषय तुम्हाला जे काही शैक्षणिक माहिती इथं देण्यात आली आहे, जो फॉर्म आपण सध्या बघा भरलेला आहे सेल्फ सर्टिफायचा, तर त्याच्यामध्ये जे मुख्य विषय आहे या ठिकाणी मुख्य विषय, तर हे विषय तुम्हाला चेक करून घ्यायचे. नेमके मुख्य विषय तुमचा बरोबर आहे किंवा चुकीचा आहे, तो व्यवस्थित चेक करून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये तुमचं जे काही 10वी पासून जर इथं विचार केला 10वीचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माध्यम देखील व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या माध्यमच्या बेसवर ज्या काही शाळा असेल तर त्या तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. आता ह्याच्यामध्ये पहिली भाषा, दुसरी भाषा, तिसरी भाषा ह्या ज्या काही रँकिंग आहे 1, 2, 3, तर ह्या भाषा देखील बघा अशा पद्धतीने तुमच्या पहिली जर तुमची मराठी असेल, मराठी, हिंदी, इंग्रजी अशा पद्धतीने दिलेल्या सध्या आहे किंवा नाही ते सध्या बघून घ्या. आता ह्याच्यामध्ये जर तुमच्या मागे पुढे झाल्या असेल भाषा, तर त्या अजून परत एकदा तुम्ही गुणपत्रिकामध्ये प्रमाणपत्रामध्ये चेक करा. पाठीच्या बॅक साईडला सध्या बघा गुणपत्रिकेच्या भाषेचे 1, 2, 3 नंबर असतात, कोणती भाषा कितव्या नंबरवर आहे, किंवा मग तुमचं जे काही या ठिकाणी गुणपत्रक असतं, त्या गुणपत्रकामध्ये देखील भाषा 1, 2, 3 दिलेल्या असतात. त्यानंतर ह्या ठिकाणी जर तुम्हाला जो पुढचा विषय आहे तो म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीचा विषय, तुमचा जो मुख्य विषय आहे तोच ह्या ठिकाणी बघा आला पाहिजे, जेणेकरून ह्या ठिकाणी गौण किंवा जो काही वैकल्पिक विषय असेल तर तो इथं येता कामा नये. ते विषय जर आले तर तुमचं बघा या ठिकाणी पुढे
अपात्रतेसंदर्भात किंवा जे काही पुढच्या अडचणी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला निर्माण होऊ शकतात. म्हणून इथं तुमचा ग्रॅज्युएशनचा म्हणजे पदवीचा ह्या ठिकाणी व्यवस्थित तुमचं मीडियम कोणतं आहे ते मीडियम व्यवस्थित इथं निवडा. त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी निवडा. तुमचं जे काही पासिंगचं ह्या ठिकाणी डेट असेल, पर्सेंटेज असेल ते व्यवस्थित चेक करून घ्या. त्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं तुमचा हा जो काही विषय आहे तर हा विषय फक्त मुख्य विषय म्हणजे मेन विषय जो असेल तोच तुम्हाला ह्या ठिकाणी टाकायचा आहे. अजूनही ह्या ठिकाणी तुमचं जर चुकी झालेली असेल तर व्यवस्थित तुम्ही क्रॉस व्हेरिफाय करा. विचारा कोणाला तरी तुम्हाला कॉलेजला, युनिव्हर्सिटीला अजून देखील संधी आहे. व्यवस्थित विचारून घ्या. जेणेकरून येणारे जे काही प्रेफरन्स आहे तर ते तुम्हाला सध्या ह्या बेसवर ह्या ठिकाणी येऊ शकतात. तर त्या अनुषंगाने व्यवस्थित तुम्ही विषय सध्या बघा इथं चेक करून घ्या. पोस्ट ग्रॅज्युएशनचं देखील त्याच पद्धतीने विषय तुम्हाला चेक करायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी जे काही आरक्षणाच्या अनुषंगाने तुम्हाला जे सध्या इथं विचारलेलं आहे तर ते देखील तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. त्याच्यामध्ये अर्जदाराचा जात संवर्ग आणि भरतीचा जात संवर्ग हे व्यवस्थित तुम्हाला चेक करायचं आहे. इथं तुमची जो काही प्रवर्ग असेल त्याचं सध्या बघा इथं मेन्शन केलेलं असतं. त्यानंतर पेसा क्षेत्रातील उमेदवारांनी पेसाचं इथं यस केलं आहे का तर ते तुम्हाला इथं चेक करून घ्यायचं आहे. ह्या ज्या बाबी आहे बारीक बारीक गोष्टी तर ह्या तुम्हाला व्यवस्थित बघा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही पात्रतेसंदर्भात बघा जे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या अनुषंगाने जी शिक्षक भरती होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की टी-ई-टी किंवा सी-टेट ह्या 2 सध्या पात्रता ज्या आहे शिक्षक पात्रता तर त्या ठिकाणी लागत असतात. ज्यांना पहिला पेपर क्वालिफाय आहे ते 1 ते 5 साठी आणि दुसरा पेपर जो आहे तो 6 ते 8 या वर्गासाठी सध्या लागत असतो. तर त्या अनुषंगाने इथं जी माहिती देण्यात आली तर ती माहिती व्यवस्थित आहे का? तुमचा पेपर नेमकं कोणता पास आहे? मॅथ्स सायन्स असेल, सोशल सायन्स असेल तर तो नेमका कोणता पास आहे? त्या अनुषंगाने इथं तुम्हाला यस करायचं आहे. त्यानंतर तुमचं मिसमॅचचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये बघा अर्जदाराचं जे काही टेट परीक्षेतील इथलं नाव आणि अर्जदाराचं टी-ई-टी परीक्षेतील नाव हे व्यवस्थित आहे का ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. मिसमॅचचा प्रॉब्लेम अजून दूर झाला नसेल तर पुन्हा बघा या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट टाकून संबंधित जिल्हा परिषदला ते तुम्हाला क्लिअर करून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. ज्या उमेदवारांचं सर्टिफाय झालेलं आहे तर ते अनसर्टिफाय करून पुन्हा तुम्हाला या ठिकाणी ज्या काही चेंजेस असेल, टक्केवारी असेल पासिंग संदर्भात ती देखील तुम्ही व्यवस्थित बघा या ठिकाणी बघून घ्यायची आहे. जे निकालाची तारीख असेल, परीक्षेचा महिना असेल हे व्यवस्थित तुम्हाला इथं चेक करून घ्यायचं आहे. तर ह्या सर्व बाबी तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं सर्वात खाली तुमची सिग्नेचर आणि तुमचं जे नाव असेल ते आहे किंवा नाही ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचं आहे. तर ही प्रक्रिया व्यवस्थित तुम्ही करून घ्यायची आहे. कारण ह्या ठिकाणी जी काही मुदतवाढ आहे तर ती सध्या मिळालेली आहे. जवळपास 8/1/2026 पर्यंत तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करता येणार आहे आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्यांनी 6/1/2026 पर्यंत जी रजिस्ट्रेशन असेल तर ते करू शकतात. तर ह्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही. ही अंतिम मुदतवाढ आहे. तर ज्या काही बाबी तुम्हाला एडिट चेंजेस करायचे आहे तर त्या ह्याच कालावधीमध्ये सध्या करून घ्या. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. ह्या संदर्भात काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्यावर योग्य तो रिप्लाय तुम्हाला देण्यात येईल. तर भेटू आपण महत्त्वाच्या एखाद्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.